आणि त्यांनी चांगला विकास करावा, ना की फक्त आश्वासनं द्यावी। शहराला ट्रान्सपोर्ट पासून मोकळं करावं, कारण की दुसऱ्या अपेक्षा काहीच नाहीत यांच्या, कारण की लोक स्वतः सक्षम आहेत। आणि जो पुणे ते दिल्लीपर्यंत जो मुद्दे घेऊन जाणार असाल, येणारा खासदार हा नागरिकांना समजून घेणारा असावा। देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांना 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे। 2 महिने शिल्लक असले तरी आत्तापासूनच इच्छुकांनी जी आहे ती तयारी सुरू केलेली आहे। पुणे शहरात देखील प्रत्येक पक्षातील इच्छुक आपापल्या परीने नागरिकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतोय। कोणी मोठ्या बाबांना बोलवतोय तर कोणी मोठे कार्यक्रम घेतोय। मात्र हे झालं राजकारण्यांचं, परंतु जे पुणेकर या खासदारांना निवडून देणार आहेत त्यांना आपला खासदार कसा हवाय, त्या खासदारानं पुणे शहराच्या विकासासाठी नागरिकांसाठी नेमकं काय करावं हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुणेकरांना जाऊन भेटूया। चला तर मग, येणारा खासदार कसा असावा अशी आपली अपेक्षा आहे। येणारा खासदार हा नागरिकांना समजून घेणारा असावा। त्यांनी काय करावं यापेक्षा नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा, हा एक सामान्य नागरिक म्हणून माझा त्याच्यात उल्लेख असेल की तो अशा प्रकारे असावा की त्यांनी आत्ताची जी कंडिशन आहे, आत्ताची जी परिस्थिती आहे सामान्य नागरिकांची, त्याला कुठेतरी कुठल्या तरी क्षेत्रात किंवा कुठल्या तरी याच्यात वचक बसवावा। कारण आत्ताचा म्हणजे त्यातल्या त्यात बघायला गेलं तर पोलीस खातं आणि महसूल खातं हे इतकं म्हणजे कळस अध्याय रचलेला आहे आता त्यांनी। त्यामुळे येणाऱ्या खासदारांनी नागरिकांमध्ये राहून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा। माझ्यामध्ये पुण्यनगरीचा खासदार असा असावा की जो विकसनशील मुद्दे मांडू शकेल। मोस्टली आता मी एक व्यावसायिक आहे आणि मी एक युवक आहे, तर माझ्यासारखे प्रत्येकजण नाही काम करू शकत, तर मग त्यांनाही रोजगार मिळावा। आणि जो पुणे ते दिल्लीपर्यंत जो मुद्दे घेऊन जाणार असावा, लोकांच्या संपर्कात असणारा असावा, असा एक पुण्याला म्हणजे पुण्यनगरीचा एक लीडर असावा। सो पुण्याची आत्ताची कंडिशन ही आधीच्या कंडिशनपेक्षा खूप वाईट आहे। सगळे रस्ते, सगळे ड्रेनेज आणि सगळी झाडं बिडं सगळी खूप अवस्था वाईट झालेली आहे। आधीचं पुणे असं नव्हतं असं म्हणतात, कारण की ते खरंच आहे, आधीचं पुणे असं नव्हतं। जे आमचे पालकमंत्री होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पुणे आतापर्यंत सांभाळलेलं आहे, पण आता ते होत नाहीये, अजिबात होत नाहीये। रस्त्यावर परवा दिवशी मी सवाई गंधर्व म्हणून पुण्यात खूप मोठा कार्यक्रम होतो, तिथे गेले तर तिथे जायचे रस्ते बंद, पोलीस व्यवस्था नाही, इतकी मोठी गर्दी असूनही ते होत नाही। तर ते तरी झालं पाहिजे, निदान एक्सपेक्टेशन आहे की ते झालं पाहिजे। त्यानंतर मुलांसाठी निदान एखाद्या कॉलेजमध्ये चांगले वॉशरूमची सोय, चांगली सॅनिटेशन, चांगलं हेल्थ, लायब्ररीज चांगलं हे तरी अवेलेबल करून दिलं पाहिजे, नाहीतर काही उपयोगच नाही। मग खासदार म्हणजे सर्वसामान्य सर्वांच्या समस्या सोडवणारा असा खासदार हवा आहे। तरी काय कामं केली पाहिजे असं वाटतं? आता आमच्या रिक्षाबद्दलचं सांगतो मी। आमची ते संघटनेतर्फे ते कुठलं पेन्शन वगैरे असं काहीच मान्यता नाही, आणि ते आता पहिलं सोडवणार बी होते आणि सोडवलं पण नाही आता सध्या तरी। मग आमच्या रिक्षावाल्या कल्याणकारी योजना लागू झाली पाहिजे। मला असं वाटतं कुठल्याही खासदारांनी पहिले येताना हे शहर सांस्कृतिक, हे शहर विद्याचं माहेरघर आहे, ह्या शहराला स्वच्छता द्यावी, ह्या शहराला ट्रान्सपोर्ट पासून मोकळं करावं, कारण की दुसऱ्या अपेक्षा काहीच नाहीत यांच्या, कारण की लोक स्वतः सक्षम आहेत। एक खरं म्हटलं तर पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि त्याचबरोबर हे विद्याचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं। त्यामुळं इथं येणारा काही असा गट आहे पुण्यातला जो म्हणतो का संस्कृतीला सोडलं नाही पाहिजे, नवीन तंत्रज्ञान जे मेट्रो वगैरे येत आहे का ते नाही पाहिजे, आणि एक गट असा आहे का तो म्हणतो का नाही या गोष्टी पाहिजे, काळाच्या नुसार बदललं पाहिजे। तर माझ्या मते तर एक खासदार असा असावा का ज्यांनी दोन्ही गोष्टींचा मेळ व्यवस्थित घातला पाहिजे आणि या सांस्कृतिक शहराला आणि वैद्यचं माहेरघर असलेल्या पुण्याला पुढे नेलं पाहिजे। असं म्हणणं आहे की चांगलं एखादं नेतृत्व पुण्यात यावं आणि त्यांनी चांगला विकास करावा, ना की फक्त आश्वासनं द्यावी। मला युवक म्हणून असं वाटतं की तो लोकांचे प्रश्न ऐकणारा असावा, लोकांबद्दल त्याला तळमळ असावी काम करण्याची। नुसतंच आपलं पोट भरलं आणि आपण घरात बसलो अशा पद्धतीचा नसावं। त्यांनी लोकांसाठी, समाजासाठी आणि या देशासाठी काहीतरी तळमळीने आणि जिद्दीने करून दाखवलं पाहिजे। माझ्या मते की खासदार एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी बोलतो की खासदार ज्याचं केंद्रामध्ये चांगलं वर्चस्व असावं, ज्या केंद्रातनं ज्या सुविधा योजना येतात ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या स्थानिक लोकांपर्यंत त्या पोचाव्यात। राज्य सरकार नेहमीच मदत करत असतं, पण केंद्रातनं पण चांगली मोठी मदत होते आणि केंद्र सरकारच्या योजना लवकरात लवकर अंमलात पण येतात
आणि त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना त्या पोचाव्या. मला वाटतं असं आपल्याला म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त युद्ध कुठे एकत्र येत असेल तर ते आपल्या पुण्यामध्ये येते. त्यामुळं जो खासदार पुण्यामध्ये येईल, निवडून येईल, त्यांनी सगळ्यात पहिला वाहतूकचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. सध्या कोयता गँगेचं प्रमाण पण भयंकर वाढले. म्हणजे आजकाल काय झालं की फोडाफोडी आणि सगळ्या गोष्टी बघतोय. तर ह्या जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक तर ट्रॅफिक, मानसिक आरोग्य, महिला सुरक्षा, याच्यावरती भर दिला पाहिजे. एक युवक म्हणून मला असं वाटतं.